नमस्कार विद्यार्थी मित्र हो. आपण लास्ट पिरियडमध्ये डिफेक्ट्स ऑफ द व्हिजन अँड देअर करेक्शनचा स्टडी केलेला आहे. याच्यामध्ये डिफेक्ट्स ऑफ द व्हिजनमध्ये मायोपिया और इट इज ऑल्सो नोन ॲज द शॉर्ट साइटेडनेस और नियर साइटेडनेस. देन सेकंड इज द हायपरमेट्रोपिया, लॉंग साइटेडनेस और फार साइटेडनेस. थर्ड इज द प्रेस बायोपिया अँड फोर्थ इज द अस्टिग्मॅटिझम. यू हॅव स्टडी अबाउट इट. पण आपल्याला आता अभ्यास काय करायचा आहे की एखादा ऑब्जेक्ट स्मॉल आहे का बिग आहे हे नेमकं कशावर अवलंबून असतं. एनी ऑब्जेक्ट इज स्मॉल और बिग विच विल बी डिपेंड्स अपॉन विच फॅक्टर्स. एखादा मोठा ऑब्जेक्ट आहे आणि तो दूर अंतरावर आहे. इफ एनी ऑब्जेक्ट इज ॲट ए डिस्टंट ऑब्जेक्ट बट हॅविंग अ लार्ज साईज बट यू कॅन सी दॅट ऑब्जेक्ट इज ए व्हेरी व्हेरी स्मॉल. पण आपल्या नजरेसमोर समजा मी हा पेन घेतला आणि ह्या पेनाची जर साईज पाहिली तर मला जे काय साईज दिसेल ती त्याची ॲपरंट साईज असेल. आणि हाच पेन जर दूरवर नेला तर त्याची साईज मला लहान दिसते. किंवा दूरवर एखादा मोठा ऑब्जेक्ट आहे त्याची साईज लहान दिसते आणि त्या ऑब्जेक्टपेक्षा जवळ माझ्याकडं आणखी एक त्याच्यापेक्षाही खूप लहान आहे, पण मला त्या ऑब्जेक्टची साईज त्या दूरच्या मोठ्या ऑब्जेक्टपेक्षाही मोठी वाटते. मग नेमकी जवळ आल्यानंतर एखाद्या ऑब्जेक्टची साईज वाढते का किंवा दूर गेल्यानंतर एखाद्या ऑब्जेक्ट साईज कमी होते का? तर असं काही होत नाही. द साईज ऑफ एनी ऑब्जेक्ट विच विल बी डिपेंड्स अपॉन विच फॅक्टर्स. You can always observe or see the apparent size of any object. कोणत्याही ऑब्जेक्टची आपण जी काय साईज पाहतो ना ती साईज त्याची ॲपरंट साईजच पाहतो. ॲक्च्युअल ओरिजिनल साईज आपण पाहू शकत नाही. बिकॉज साईज ऑफ द एनी ऑब्जेक्ट विच विल बी डिपेंड्स अपॉन द अँगल सबटेंडेड बाय दॅट ऑब्जेक्ट विथ युअर आय अँड दॅट इज नथिंग बट द ॲपरंट साईज ऑफ ॲन ऑब्जेक्ट. मग फर्स्ट वी कन्सिडर द एनी टू ऑब्जेक्ट्स हॅविंग द सेम साईज. मी समजा हा ए बी ऑब्जेक्ट घेतलेला आहे. दिस इज द हॉरिझॉन्टल पोझिशन. हा ए बी ऑब्जेक्ट घेतलेला आहे आणि ए बी ऑब्जेक्टची हाईट समथिंग असेल. सपोज द हाईट ऑफ द ए बी ऑब्जेक्ट इज 10 मीटर. आणि दुसरा एक मी सी डी ऑब्जेक्ट घेतलेला आहे त्याचीसुद्धा हाईट जी काय आहे ती हाईट आहे 10 मीटरच. आणि तुम्ही इथून हॉरिझॉन्टल लेवलला कुठून तरी काय करत आहात, ऑब्झर्वेशन करत आहात. मग तुमच्या जवळ असलेला जो काय ऑब्जेक्ट आहे तो सी डी आहे, दूर असलेला ऑब्जेक्ट ए बी आहे. दोघांचीही हाईट सेम आहे. पण हाईट सेम असताना एक तुम्हाला साईजने मोठा दिसतो तर एक साईजने छोटा दिसतो. म्हणजे साईज ऑफ द इमेज ऑफ एनी ऑब्जेक्ट डिपेंड्स अपॉन द विच इज द नियर बाय ऑब्जेक्ट किंवा विच इज द डिस्टंट ऑब्जेक्ट याच्यावर अवलंबून नाही आहे. मग कशावर अवलंबून आहे? इफ वी कन्सिडर द अँगल सबटेंडेड बाय द ऑब्जेक्ट सी डी विथ युअर आय. या सी डीने तुमच्या डोळ्याशी जो काय सबस्टेंड केलेला अँगल आहे ना हा इथून तुम्ही ऑब्झर्व करत आहात. तुमच्या डोळ्याशी जो सबस्टेंड केलेला अँगल आहे तो अँगल सपोज द मेजरमेंट ऑफ दॅट अँगल इज कन्सिडर ॲज ए अल्फा. हा अँगल आपण अल्फा म्हणून कन्सिडर केलेला आहे. ॲट द सेम टाईम द अँगल सबटेंडेड बाय द ऑब्जेक्ट ए बी विथ युअर आय. ए बीने तुमच्या डोळ्याशी जो काय सबस्टेंड केलेला अँगल आहे तो अँगल आपण कन्सिडर करायचा. म्हणजे अँगल सबटेंडेड बाय द ऑब्जेक्ट ए बी विथ युअर आय इज कन्सिडर ॲज ए बीटा. हा अल्फा जो काय आहे अँगल सबटेंडेड बाय द ऑब्जेक्ट सी डी विथ युअर आय इज अल्फा आपण कन्सिडर केलेला आहे. मग या दोन्हीपैकी आपल्या डोळ्याशी जो काय सबटेंड केलेला अँगल मोठा जो आहे ना या दोन्हीपैकी कोणता मोठा आहे? मेजरमेंट ऑफ द अँगल अल्फा इज ग्रेटर दॅन द अँगल बीटा. म्हणून याच्यावरून आपल्या लक्षात काय येतं की एनी ऑब्जेक्ट इज स्मॉल और बिग विच विल बी डिपेंड्स अपॉन द अँगल सबटेंडेड बाय दॅट ऑब्जेक्ट विथ युअर आय. त्या ऑब्जेक्टने तुमच्या डोळ्याशी जो काही धारण केलेला कोन आहे ना त्याच्यावर द साईज ऑफ द इमेज अवलंबून असते. मग याच्यामध्ये ऑब्जेक्ट सी डीने आपल्या डोळ्याशी मेजर केलेला जो काय अँगल आहे सबटेंड केलेला अँगल आहे तो आहे अल्फा आणि ए बीने सबटेंड केलेला अँगल आहे बीटा. बट अल्फा इज ग्रेटर दॅन बीटा. ड्यू टू दिस रिझन यू कॅन से दॅट द साईज ऑफ द ऑब्जेक्ट सी डी इज ग्रेटर दॅन द साईज ऑफ द ऑब्जेक्ट ए बी. आपण दुसरा एखादा ऑब्जेक्ट जर कन्सिडर केला की एखाद्या ऑब्जेक्टची हाईट समजा ही हाईट मी कन्सिडर केलेली आहे आणि एक ऑब्जेक्ट हा कुठंतरी एखादा ऑब्जेक्ट आहे हॉरिझॉन्टली मी घेतलेले आहेत आणि इथून ऑब्झर्वेशन केलं. या ऑब्जेक्टने सबटेंड केलेला जो काय अँगल असेल तो समजा आलेला असेल 35 आणि या ए बी ऑब्जेक्टने सबटेंड केलेला जो काय अँगल असेल तो असेल समजा 35 डिग्री असेल, पहिला 30 असेल.
तर या ऑब्जेक्टची हाईट सपोज दिस इज इक्वल टू 5 मीटर अँड द हाईट ऑफ दॅट ऑब्जेक्ट इज इक्वल टू 10 मीटर. मग आता तुम्ही इथं ऑब्जेक्ट मोठा कोणता म्हणणार आहे? तुम्ही या CD ऑब्जेक्टला मोठा ऑब्जेक्ट म्हणू शकत नाहीत, तर तुम्ही कोणत्या ऑब्जेक्टला मोठा ऑब्जेक्ट म्हणणार? ABला. जरी हाईट कमी असली, याची हाईट जरी जास्त असली, पण ABने सबस्टेंड केलेला जो काय अँगल आहे तुमच्या डोळ्याशी तो आहे 35 डिग्री आणि CDने सबटेंड केलेला अँगल आहे 30 डिग्री. ड्यू टू दिस रिझन यू कॅन से दॅट हाईट ऑफ द AB ऑब्जेक्ट इज मोर. म्हणजे एनी ऑब्जेक्ट इज स्मॉल ऑर बिग विच विल बी डिपेंड्स अपॉन द अँगल सबटेंडेड बाय दॅट ऑब्जेक्ट विथ युअर आय. की त्या ऑब्जेक्टने तुमच्या डोळ्याशी धारण केलेला जो काही कोन आहे तो कोन जितका मोठा असेल तेवढा तो तुम्हाला ऑब्जेक्ट मोठा वाटेल. म्हणजे ऑब्जेक्ट स्मॉल म्हणजे नेहमी ॲक्च्युली आपण जी काही साईज पाहतो, व्हेन दिस ऑब्जेक्ट इज गो अवे फ्रॉम युअर आईज ॲट दिस टाइम यू कॅन से दॅट द साईज ऑफ दॅट ऑब्जेक्ट गोज ऑन डिक्रीजिंग. दॅट मीन्स अँगल सबटेंडेड बाय दॅट ऑब्जेक्ट with your eye goes on decreasing. Due to this reason you can say that the size of that object goes on decreasing. म्हणजे each and every time you can observe the size of that object is nothing but the apparent size. आणि त्यालाच आपण काय म्हणतो? apparent size of an object असं म्हणतो. म्हणजे एखाद्या ऑब्जेक्टची हाईट जवळ असताना मोठी वाटेल, साईज मोठी वाटेल, तर दूर जाताना मात्र त्याची प्रत्येक स्टेजला आपल्याला साईज लहान लहान वाटेल. म्हणजे साईज ऑफ द एनी ऑब्जेक्ट विच विल बी डिपेंड्स अपॉन द अँगल सबटेंडेड बाय दॅट ऑब्जेक्ट विथ युअर आईज. म्हणजे यू कांट सी द ॲक्च्युअल साईज ऑफ द एनी ऑब्जेक्ट ईच अँड एव्हरी टाईम यू कॅन ऑब्झर्व द ॲपेरंट साईज ऑफ दॅट ऑब्जेक्ट. हे लक्षात आलेलं आहे. लास्ट आर्टिकल ऑफ धिस चॅप्टर इज द पर्सिस्टन्स ऑफ विजन. मग पर्सिस्टन्स ऑफ विजन कशाला म्हणायचं? की आफ्टर द रिमूव्हल ऑफ द एनी ऑब्जेक्ट इन फ्रंट ऑफ युअर आईज द image of that object is interpreted or formed on a retina for 1/16th second and that is nothing but the persistence of vision. म्हणजे कशाला म्हणायचं? की आपल्या डोळ्यासमोरून एखादा ऑब्जेक्ट जरी दूर गेला तरी त्या ऑब्जेक्टची इमेज जी काय आपल्या रेटिनावर असणारी इमेज जी आहे ती रेटिनावर असणारी इमेज 1/16 सेकंदापर्यंत टिकून राहते आणि त्यालाच आपण काय म्हणतो? पर्सिस्टन्स ऑफ विजन असं म्हणतो. म्हणजे आफ्टर द रिमूव्हल ऑफ एनी ऑब्जेक्ट इन फ्रंट ऑफ युअर आईज द इमेज ऑफ दॅट ऑब्जेक्ट इज इंटरप्रिटेड ऑन ए रेटिना फॉर 1/16th सेकंड अँड इज नोन ॲज द पर्सिस्टन्स ऑफ विजन. 1/16 सेकंदपर्यंत काय होते? त्या ऑब्जेक्ट आपल्या नजरेसमोरून गेला तरीही त्या ऑब्जेक्टची इमेज आपल्या रेटिनावर 1/16 सेकंदपर्यंत टिकून राहते. म्हणून आपल्याला ऑब्जेक्ट तो समोरच आहे असल्याचा भास होतो. तेव्हा त्याला आपण काय म्हणतो? पर्सिस्टन्स ऑफ विजन असं म्हणतो. या पर्सिस्टन्स ऑफ विजनचे आपल्याला 2-3 एक्झाम्पल देता येतील. की फर्स्ट वी टेक द काय करा, एक सुरुवातीला एक कोरा पुठ्ठा घ्या. हा पुठ्ठा घेतलेला असेल, त्याचे 2 सरफेसेस असतील. एका बाजूला काय करा, केज काढा म्हणजे पिंजरा काढा एका साईडला आणि दुसऱ्या साईडला काय करा, पॅरेट काढा. समजा मी हे बुक कन्सिडर केलेलं आहे आणि बुकचे दोन्हीही पार्ट सरफेसेस काय आहेत, कोरे आहेत. इकडे मी काय केलेलं आहे, समजा केज काढलेला आहे, पिंजरा काढलेला आहे आणि या साईडने काय केलेलं आहे, पॅरेट काढलेला आहे, पोपट काढलेला आहे. आणि मग हे चित्र काढल्यानंतर मी काय करणार, पुन्हा इथे एक छिद्र पाडणार आणि या छिद्रामधून दोरा ओवून घेणार आणि त्या दोरा ओवून घेतल्यानंतर त्या दोऱ्याला पीळ देणार. दोऱ्याला पीळ दिल्यानंतर तो पीळ सोडून दिला तर हे पुस्तक किंवा हा पेपर जो काय आहे तो फिरू लागेल आणि फिरू लागल्यानंतर आपल्याला असा भास होईल की तो पॅरट त्या केजमध्ये जाऊन बसलेला आहे. याचं कारण काय आहे, आफ्टर द रिमूव्हल ऑफ केज इन फ्रंट ऑफ युअर आईज विदिन 1/16 सेकंद परत त्याच्या जागी काय, तो पॅरट येतो आणि पॅरट त्याच्या जागी आला की आपल्याला असा भास होतो की तो पॅरटच त्या केजमध्ये बसलेला आहे. हे केवळ कशामुळे जाणीव होते, पर्सिस्टन्स ऑफ विजन. किंवा दुसरं एक एक्झाम्पल सांगता येईल की आपण सुरुवातीला काय करायची, एक पेटलेली अगरबत्ती घ्यायची आणि पेटलेली अगरबत्ती अशी गोल गोल फिरवायची. आपलं असं एक सर्कल तयार झाल्यासारखं वाटतं. कारण या पॉईंटपासून जर मी सुरुवात केली तर परत या पॉईंटपर्यंत जर विदिन 1/16 सेकंदमध्ये जर मी आलो तर ते पूर्ण सर्कल झाले जाणीव होईल. कारण पहिल्या पॉईंटची इमेज डिसॅपिअर होते ना होते तोपर्यंत मी त्या पॉईंटपर्यंत आलेलो आहे. म्हणून डिसॅपिअर होते ना होते असं प्रत्येक पॉईंटच्या बाबतीत होतं की प्रत्येक पॉईंटला आपण विदिन 1/16 सेकंद जर येत असो तर ते आपला पूर्ण एक सर्कल तयार झाल्यासारखं वाटतं. दॅट इज नथिंग बट द पर्सिस्टन्स ऑफ विजन. त्यालाच म्हणायचं पर्सिस्टन्स ऑफ विजन. वी नो दॅट retina contains the 2 types of the cell. You have studied it. One is the rod shaped and second is the cone shaped cell. म्हणजे याचा स्टडी का करायचा आपल्याला,
रेटिना इज मेडअप फ्रॉम द 2 टाईप्स ऑफ द लाईट सेन्सिटिव्ह सेल. मी सांगितलेलं याच्यामध्ये, सपोज दिस इज द आय लेन्स अँड दिस इज द रेटिना. हा द रेटिना असेल तर रेटिना कंटेन द 2 टाईप्स ऑफ द light sensitive cell. Retina is made up from the light sensitive cell. One is the rod shaped cell and second is the cone shaped cell. It contains the infinite number of the rod shaped cells and cone shaped cell. याच्यामध्ये रेटिनावर इन्फानाईट नंबर ऑफ दी रॉड शेप्ड सेल अँड कोन शेप्ड सेल असेल, पण दोन टाईप आहेत, रॉड शेप्ड सेल अँड कोन शेप्ड सेल. रॉड शेप्ड सेल जे काय आहे, द फंक्शन ऑफ द रॉड शेप्ड सेल गिव्ह रिस्पेक्ट टू द इंटेन्सिटी ऑफ द लाईट. रिस्पेक्ट कोणाला द्यायचा? इंटेन्सिटी ऑफ द लाईट. द इंटेन्सिटी ऑफ द लाईट इज ब्राईट ऑर डीम फ्रॉम दॅट ऑब्जेक्ट. हे आयडेंटिफाय करण्याचं काम कोण करतं? तर रॉड शेप्ड सेल करतात. आणि कोन शेप्ड सेल गिव्ह रिस्पेक्ट टू द कलर, म्हणजे कोणत्या कलरची लाईट रेज फॉल्स झालेली आहे. इमिजिएटली एखाद्या ऑब्जेक्टपासून येणारे रेज ज्यावेळेस कशावर फॉल्स होतील? रेटिनावर येतील, इमेज तयार होईल त्या ऑब्जेक्टची. त्यावेळी ती ब्राईट आहे की डीम आहे हे सांगण्याचं काम कोण करतं? रॉड शेप्ड सेल गिव्ह रिस्पेक्ट टू द इंटेन्सिटी ऑफ द लाईट. आणि मग हे इंटेन्सिटी ऑफ द लाईट इज ऑब्जेक्ट इज प्लेस्ड इन ब्राईट लाईट ऑर डीम लाईट. इमिजिएटली धिस इंटेन्सिटी ऑफ द लाईट इज ब्राईट ऑर डीम इन्फॉर्मेशन इमिजिएटली सेंड टू द ब्रेन विथ द हेल्प ऑफ द ऑप्टिकल नर्व. ही जी काय माहिती आहे, रॉड शेप्ड सेल लगेच ही माहिती कोणाला प्रोव्हाइड करते? ब्रेनला प्रोव्हाइड करते की ऑब्जेक्ट इज प्लेस्ड इन ब्राईट लाईट ऑर डीम लाईट. आणि मग इमिजिएटली ब्रेन काय करतं? रिसिव्ड दॅट इन्फॉर्मेशन अबाउट द डीम लाईट अँड ब्राईट लाईट अँड इमेज इज इंटरप्रिटेड ऑन द ब्रेन अँड ॲट दिस टाईम यू कॅन सी दॅट ऑब्जेक्ट क्लिअरली इन ब्राईट लाईट. ॲट द सेम किंवा डीम लाईटमध्ये बी, पण डीम लाईटमध्ये क्लिअर दिसत नाही आपल्याला. देन कोन शेप्ड सेल गिव्ह रिस्पेक्ट टू द कलर. कोन शेप्ड सेल काय करतात की समोर असलेला ऑब्जेक्टवरून येणारे रे कोणते आहे, त्याची वेव्हलेंथ कमी जास्त आहे का, त्यानुसार कलर ठरवला जातो. मग ही कलरला रिस्पेक्ट देणाऱ्या जे काही सेल्स आहेत त्या कोणत्या आहेत? कोन शेप्ड सेल गिव्ह रिस्पेक्ट टू द कलर. आणि मग कोणता कलर आहे? इमिजिएटली कोन शेप्ड सेल गिव्ह सेंड द मेसेज किंवा इन्फॉर्मेशन अबाउट द कलर टू द ब्रेन and then brain received this information and image is interpreted on the brain. At this time you can identify this is the which type of the color. म्हणजे कोन शेप्ड सेल गिव्ह रिस्पेक्ट टू द मोर लाईट ऑफ द रेड कलर. रेड कलरला खूप रिस्पेक्ट देतात. आणि मग इमिजिएटली धिस सेल किंवा कोन शेप्ड सेल सेंड धिस मेसेज टू द ब्रेन. हे सांगितले मी. बट इन सम पर्सन्स देर इज द डिफिशियन्सी ऑफ द कोन शेप्ड सेल. काही वेळेस मात्र काही व्यक्तींच्या डोळ्यामध्ये कोन शेप्ड सेल काय असतात? ॲब्सेंट असतात. दॅट पर्सन कॅन सी द ऑब्जेक्ट क्लिअरली विथ द हेल्प ऑफ द रॉड शेप्ड सेल. डीम लाईटमध्ये किंवा ब्राईट लाईटमध्ये ती व्यक्ती काय करेल? क्लिअर पाहू शकते. बट ही कॅन नॉट डिस्टिंग्विश बिटवीन द डिफरंट कलर्स. ड्यू टू दिस रिझन यू कॅन से दॅट दिस इज द कलर ब्लाइंडनेस ऑफ दॅट ह्युमन आय. त्या व्यक्तीला काय आहे? रात आंधळीपणा आहे असं आपलं आयडेंटिफाय. अँड इट इज ओरिजिनेटेड फ्रॉम देअर हेरिडिटी. हे कुठून आलेले आहे? त्याच्या अनुवंशिकतेमधून आलेलं आहे. अँड टुडे स्टॉप हेअर.